नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत गाडीलकर। आज आपण कोलशेत रोडवर प्राईड पाम नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये 3 BHKचा फ्लॅट पाहणार आहोत। आणि प्राईड पाम नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे कोलशेत रोडवरील अतिशय सुंदर असं कॉम्प्लेक्स आहे। 4 बिल्डिंगचं कॉम्प्लेक्स देण्यात आलेलं आहे। आपण ज्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट बघणार आहोत ती त्यातल्या त्यात लेटेस्ट अशी बिल्डिंग आहे। साधारणपणे 6 ते 7 वर्ष झालेले आहेत ह्या बिल्डिंगला। आणि प्राईड पाम हा कोलशेत रोडवरतीच रोडला लागूनच प्रोजेक्ट आहे। लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे दिलेलं आहे, क्लब हाऊस आहे, स्विमिंग पूल आहे, अशा सर्व ॲम्बिनिटीज दिलेले आहेत। तर आता आपण हा फ्लॅट पाहूया। मित्रांनो, हा जो 3 BHK फ्लॅट आहे त्याचा जो लेआउट आपण बघतो अतिशय सुंदर असा लेआउट आहे। जेव्हा तेव्हाच आपण त्याची एंट्री आणि एक्झिटचा विचार करतो। त्याची एक्झिट जी आहे ती आपल्याला ईस्टला बाहेर जातो आपण आणि वेस्ट साईडला आपण आतमध्ये येतो। येथे आपल्याला एक सेफ्टी डोअर देण्यात आलेला आहे आणि हा या घराचा मुख्य दरवाजा आहे। घरामध्ये ज्यावेळेस आपण आतमध्ये येतो आपली एंट्री हॉलमध्ये होते आणि हॉल आपल्याला एल शेपमध्ये आपल्याला हॉल देण्यात आलेला आहे। अतिशय सुंदर असं प्लॅनिंग केलेलं हॉल आहे आणि हॉलला लागूनच इथे मोठी आपल्याला फ्रेंच विंडो देण्यात आलेली आहे आणि त्याला लागूनच एक मोठीशी बाल्कनी देखील देण्यात आलेली आहे। ही याची मोठी बाल्कनी देण्यात आलेली आहे। बाल्कनीमध्ये आपल्याला जर ज्यांना कोण गार्डनिंग करायची आवड असेल तर त्यांनी ह्या पार्टमध्ये असे रॅक तयार करून दोन्ही बाजूला जे रॅक तयार केलेत तर तिथे कुंड्या ठेवून गार्डनिंगचं आपली आवड जोपासू शकतात। आणि ज्यावेळेस आपण ह्या फ्लॅटच्या हॉलमधून व्ह्यू बघतो तर व्ह्यू देखील आपल्याला छानसा व्ह्यू आपल्याला दिसत आहे। समोर येऊर हिलचा व्ह्यू दिसत आहे। आणि हॉलचा जेव्हा आपण विचार करतो तर ही जी वॉल आहे ह्या वॉलवरती आपला TV युनिट आपण सेट करतो आणि अपोजिट साईडला येथे आपला सिटिंग अरेंजमेंट आपण व्यवस्थितरित्या आपण ठेवू शकतो। हा जो भाग आहे येथे आपल्या फ्लॅटचा डायनिंग स्पेस ॲडजस्ट होतो आणि जवळजवळ 7 ते 8 जणांचं सिटिंग बसेल एवढा मोठा याचा डायनिंग स्पेस देण्यात आलेला आहे। आणि डायनिंगच्या समोरच्या बाजूलाच आपण बघतो तर हे याचं किचन देण्यात आलेलं आहे। किचनमध्ये जेव्हा आपली एंट्री येते तर इथे आपल्याला डबल 2 ग्रॅनाइटचे प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे आणि खाली आपल्याला मॉड्युलर किचन देण्यात आलेलं आहे। हे याचं मॉड्युलर किचन आहे, अतिशय सुंदररित्या बनवलेलं आहे। आणि वरती आपण बघतो तर स्टोरेजसाठी आपल्याला भरपूर जागा देण्यात आलेली आहे, भरपूर स्टोरेज बनवलेलं आहे। आणि इथे फ्लॅटमध्ये गॅस पाईपलाईन देखील आलेली आहे। आणि हा जो पार्ट आहे हा फ्रीजसाठी देण्यात आलेला आहे, युटिलिटी एरिया देखील देण्यात आलेला आहे। किचन झाल्यानंतर किचनच्या बरोबर समोरच्या बाजूला याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे। येथे वॉश बेसिनसाठी आपल्याला जागा दिलेली आहे आणि वॉश बेसिनच्या नंतर हे याचं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे। आणि कॉमन टॉयलेट बाथरूमच्या लागूनच इथे आपल्याला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी एक डेडिकेटेड अशी जागा देण्यात आलेली आहे। आणि वॉशिंग मशीनच्या बाहेरच्या बाजूला इथे एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण दुसरं काही सामान पाहिजे असेल तर आपण ते ठेवण्याची व्यवस्था झालेली आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण याच्या बाहेर पडतो कॉमन टॉयलेट बाथरूमच्या बाहेर आल्याच्यानंतर समोरच्या बाजूला एक पॅसेज देण्यात आलेलं आहे। पॅसेजच्या बाजूला आपले 3 बेडरूम देण्यात आलेले आहे आणि ह्या भागामध्ये यांनी कपडे वाळत घालण्यासाठी प्रोव्हिजन तयार केलेली आहे। माझ्या राईट साईडला ज्यावेळेस आपण कॉमन बेडरूममध्ये एंट्री करतो तर समोरच्या बाजूला आपल्याला इथे वॉर्डरोब स्पेस दिसत आहे। साधारणपणे 2 ते 3 डोअरची वॉर्डरोब स्पेस ॲडजस्ट होईल एवढी मोठी जागा देण्यात आलेली आहे। आणि हा जो बेडरूम आहे ह्या बेडरूममध्ये आपला जो बेड आहे तो जर आपण आपला बेड जर ॲडजस्ट केला तर आपल्याला चारही बाजूनी फिरण्यासाठी मोकळी जागा शिल्लक राहते। आणि राईट साईडला ही जी दिशा आहे ही वेस्ट ओपन आहे। घरामध्ये आपल्याला चांगली हवा आणि सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात भेटणार आहे। ही जी जागा देण्यात आलेली आहे याच्यामध्ये आपल्याला काही वस्तू ठेवण्यासाठी किंवा सिटिंगसाठी आपल्याला जागा बनवण्यात आलेली आहे। कॉमन बेडरूम झाल्याच्यानंतर पुढच्या बाजूला आल्याच्यानंतर माझ्या लेफ्ट साईडलाच एक मास्टर बेडरूम आहे आणि माझ्या राईट साईडला एक याचं मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे। हा याचा पहिला मास्टर बेडरूम आहे। मास्टर बेडरूमच्या आतमध्ये आल्याच्यानंतर आपल्या लेफ्ट साईडला याचं अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला हा जो मास्टर बेडरूम आहे याच्यामध्ये आपल्याला इथे वॉर्डरोब स्पेस देण्यात आलेली आहे। साधारणपणे 3 ते 4 डोअर सेट होतील एवढी मोठी वॉर्डरोब स्पेस आहे आणि याची फुल लेंथची आपल्याला वॉर्डरोब स्पेस देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर याला लागूनच ह्या बेडरूमला लागूनच आपल्याला इथे एक स्टँडिंग बाल्कनी देखील देण्यात आलेली आहे। आणि ह्या बाल्कनीचा उपयोग आपल्याला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी चांगल्या प्रमाणात होणार आहे। घरामध्ये मुबलक प्रमाणात खेळती हवा आपल्याला भेटणार आहे। त्याच्यानंतर माझ्या राईट साईडला हा याचा दुसरा मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे। ह्या मास्टर बेडरूमच्या आतमध्ये आपण एंट्री केल्यानंतर राईट साईडला याचं अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे। आणि पुढच्या भागात आल्याच्या नंतर हा जो स्पेस आहे हा या बेडरूमचा स्पेस आहे। आणि ही जी जागा देण्यात आलेली आहे ही जागा आहे वॉर्डरोबची जागा देण्यात आलेली आहे। ह्या मास्टर बेडरूममध्ये आपण जेव्हा आपलं बेडची साईड आपण पुढे सेट करायचा विचार करतो तर साधारणपणे आपला बेड
साधारणपणे आपला बेड जो आहे तो आपण ह्या बाजूने जर सेट केला तर इकडे आपला किंग साईडचा बेड ॲडजस्ट होऊन आपल्याला चारही बाजूने फिरण्यासाठी आपली जागा भेटते. आणि ह्या वॉलवरती समोरच्या बाजूला जर आपल्याला टी व्ही युनिट सेट करायचं असेल, टी व्ही लावायचं असेल तर आपण याच्यावरती टी व्ही लावू शकतो. रूमला लागूनच आपल्याला इथे एक स्टँडिंग बाल्कनी झालेली आहे, जी समोरचा व्ह्यू आपण बघत आहोत. तर हा देखील वेस्ट ओपनचा व्ह्यू आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण हा जो फ्लॅट पाहिलेला आहे हा आहे प्राईड पाम नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये, जो कोलशेतवडवरील प्रोजेक्ट आहे. तर ह्या फ्लॅटचा कार्पेट एरिया, युजेबल कार्पेट एरिया साधारणपणे 950 स्क्वेअर फीटचा असणार आहे. आणि याच्यासोबत आपल्याला 2 कार पार्किंग देण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस आपण याच्या एक्सटर्नल ॲम्युनिटीचा विचार करतो तर खालच्या बाजूला इथं क्लब हाऊस देण्यात आलेलं आहे. क्लब हाऊसमध्ये आपला स्विमिंग पूल आहे, जिम आहे, बास्केटबॉलचं कोर्ट देण्यात आलेलं आहे. आणि मध्ये चारी बिल्डिंगच्या मध्ये आपल्याला लहान मुलांना खेळण्यासाठी पोडियम गार्डन देण्यात आलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण याच्या टायटलचा विचार करतो तर ओसी रिसीव असा प्रोजेक्ट आहे, टायटल क्लिअर असा प्रोजेक्ट आहे. आणि ह्या फ्लॅटसोबत आपल्याला 2 कार पार्किंग देण्यात आलेलं आहे. आणि अतिशय सुंदर असा हा 3 BHKचा फ्लॅट देण्यात आलेला आहे. आणि हा संपूर्ण फ्लॅट हा वेस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे. त्याच्यामुळे घरामध्ये आपल्याला मुबलक प्रमाणात खेळती हवा राहते. आणि नंतर 11:30-12 नंतर आपल्याला घरामध्ये मुबलक प्रमाणात आपल्याला सूर्यप्रकाश देखील भेटणार आहे. तर असा हा सुंदर असा वास्तू कंप्लायंट फ्लॅट. आणि याची प्राईस जी आहे 1,95,00,000 ही या फ्लॅटची कोटिंग प्राईज आहेत. ही स्लाइटली अशी नेगोशिएबल अशी असणार आहे. तर आपण कोलशेतवडवरती BHKचा फ्लॅट शोधत असाल आणि साधारणपणे आपलं बजेट हे 190 ते 2 CRच्या मध्ये असेल तर आपण नक्कीच ह्या फ्लॅटला व्हिजिट द्या. कारण हा अतिशय सुंदर असा फ्लॅट आहे. आणि आपल्याला ह्या फ्लॅटच्या व्हिजिटसाठी आपण आम्हास खाली दिलेल्या नंबरशी आपण आम्हास संपर्क करू शकता. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन फ्लॅटच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.